बऱ्याच जणांना असं वाटतं नानकटाई बनवायची म्हटलं की ओव्हनच लागतं. पण तुम्हाला खरंच सांगू का, कढईमध्ये देखील अगदी बेकरीसारखीच खुसखुशीत नानकटाई बनू शकते. तर नमस्कार, मी तेजश्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आज आपण बनवतोय अगदी खुसखुशीत तोंडात जाताच विरघळणारी नानकटाई, तेही कढाईमध्ये आणि सोबतच ओव्हनमध्ये. याकरिताच्या खास टिप्स, अचूक प्रमाण आणि योग्य पद्धत मी पूर्ण व्हिडिओमध्ये शेअर केलेली असल्यामुळे आजची ही रेसिपी नक्कीच हेल्पफुल असणार आहे. त्याकरिता व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. त्याकरिता मी या ठिकाणी 500 ग्रॅम म्हणजेच वाटीच्या प्रमाणात किंवा भांड्याच्या मापाने बघितलं तर 1.5 पातेलं पिठी साखर घेतली आहे. ही घरीच मिक्सरला दळून तयार केली होती. तुम्हाला जर ही नानकटाई कमी प्रमाणात बनवायची असेल तर घरातील एखादा छोटासा डब्बा घेतला तरी देखील चालेल. जे साहित्य मी पातेल्याने मोजून घेते ते तुम्ही डब्याने मोजून घ्या. आता घेऊयात एक पातेलं भरून वनस्पती डालडा, याच्याऐवजी तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता. वजनी प्रमाणात हा 300 ग्रॅम आहे. आता दोनही जिन्नस छान असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे कदाचित सुरुवातीला थोडंसं तुम्हाला मिक्स करणं जड जाईल, कारण तूप आहे तर ते हातांना चिकटेल. पण हे जसं आपण एकजीव करत जाऊ ना, तसं खूपच छान असं हलकं फुलकं तयार होतं. यामध्ये खूप सारी हवा भरली जाते. अगदी क्रीमी टेक्स्चरचं तयार होतं. जेवढं तुम्ही हे व्यवस्थित असं मळून घ्याल, एकजीव करून घ्याल ना, तेवढी तुमची नानकटाई जास्त चविष्ट तयार होईल. सुरुवातीला याचा थोडासा हलका पिवळसर रंग दिसतो, पण हे आपल्याला खूप सारं फेटून घेत राहायचंय, मळून घेत राहायचंय, जोपर्यंत याचा हलका पांढरटसर रंग येत नाही तोपर्यंत. तर बघा, हे खूप वेळ मी एकजीव केल्यानंतर या पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालंय. खूप छान असा पांढरा शुभ्र रंग आलाय आणि क्रीमी टेक्स्चर आलंय. आता हे जरा वेळ साईडला ठेवून देऊ आणि इतर साहित्य घेऊ. तर आता घेऊयात अर्धा किलो म्हणजेच 2 पातेले भरून मैदा. हा घेताना हलकासा प्रेस करून घ्यायचा म्हणजे योग्य प्रमाण होतं. आता घेऊयात एक पातेलं अगदी हलकं फुलकं भरून बेसन पीठ. वजनी प्रमाणात 200 ते 230 ग्रॅम घ्यायचा. यामुळे नानकटाईला छान असा खमंगपणा येतो. आता घेऊयात बारीक रवा, साधारणतः अर्ध पातेलं, वजनी प्रमाणात 125 ग्रॅम. सोबतच कोणताही गोडाचा पदार्थ असला की चिमूटभर मीठही घालूयात. पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा खाण्याचा सोडा, जो रेग्युलरली आपण भज्यांमध्ये वापरतो तो, आणि सेमच चमच्याने सपाट 1.5 चमचा बेकिंग पावडर. यामुळे आपली नानकटाई खूपच छान अशी फुलेल, आतून जाळी पडेल. आपल्या या नानकटाईला छान असा रंग येण्याकरिता अगदी 2 चिमूट खाण्याचा रंग किंवा तुम्ही हळद देखील वापरू शकता. आता घेतलेलं संपूर्ण साहित्य चाळणीने चाळून घ्यायचंय, जेणेकरून हे एकसारखं होईल. यामध्ये गाठी राहणार नाही. आपल्याला हे मिक्स करणं जास्त सोपं पडेल. संपूर्ण साहित्य चाळून घेतलं की लगेचच मगाशी फेटून घेतलेल्या तुपाच्या मिश्रणामध्ये घालायचे, मिक्स करून घ्यायचे. आपलं हे पीठ चाळून घेतलेलं असल्यामुळे संपूर्ण जिन्नस व्यवस्थित अशी एकजीव झाली आहेत. सोबतच बेसन पिठाच्या यामध्ये जरा सुद्धा गाठी नाही आहेत. त्यामुळे आता हे पटकन मिश्रण मिक्स करणं सोपं पडणार आहे. आता फक्त यांना आपल्याला एकत्र करून घ्यायचंय, घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला जरा सुद्धा इतर साहित्य जसं की पाणी, दूध, तूप काहीही घालण्याची गरज नाहीये. हे खूप छान असं जसं तुम्ही मळत जाल, मिक्स करत जाल, याला आपोआपच पाणी सुटायला लागेल आणि याचा छान असा हलकासा ओलसर गोळा तयार होईल. हे दोन्ही हाताने मिक्स केलं तर देखील चालणार आहे, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं. तुमच्याकडे जर व्हिपक्रीम फेटण्याचं ब्लेंडर असेल तर त्याच्या मदतीने देखील तुम्ही हे साहित्य मिक्स करून घेऊ शकता, किंवा मगाशी आपण पिठी साखर आणि तूप फेटून घेतलं ते फेटून घेऊ शकता, ज्यामुळे तुमचे परिश्रम नक्कीच वाचतील. तर बघा, या पद्धतीने मी 2 याचे घट्टसर गोळे तयार करून घेतली आहे, कारण एकच गोळा मला मिक्स करणं जमत नव्हतं. आता आपण एक ताट घेऊयात, कारण या ताटामध्ये मला नानकटाई सेट होण्याकरिता ठेवायची आहे, म्हणजेच बेक करून घ्यायची आहे. याला थोडंसं तेल लावून घेतलं जेणेकरून नानकटाई खाली चिकटणार नाही. सोबतच काही नानकटाई तुम्हाला ओव्हनमध्ये देखील बेक करून दाखवणार आहे. त्याकरिता बेकिंग ट्रेमध्ये बटर पेपर टाकलेला आहे. आता आपण एक कढाई गॅसवर गरम होण्याकरिता ठेवली, ज्यामध्ये मी वाटीभर जाड मीठ पसरवून घातलेलं आहे. असं केल्यामुळे आपली नानकटाई खूप छान अशी फुलते, पटकन बेक होण्याकरिता मदत होते, गॅसची देखील बचत होते. आता यावर झाकून ही कढाई 15 मिनिटाकरिता प्रीहीट करून घेऊ. सोबतच आपल्याला ओव्हन देखील प्रीहीट करून घ्यायचंय. त्यासाठी हे मी 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटाकरिता प्रीहीटिंग करिता लावून घेते. आता नानकटाई बनवायला सुरुवात करूयात. त्याकरिता अशा पद्धतीचा एखादा खोलगट चमचा घ्यायचा. चमचा नसेल तर एकसारख्या आकाराचे गोळे तुम्हाला करणं सोपं पडत असेल तर तसंही तुम्ही करू शकता.
चमच्याची मदत घेतली की एकसारखे गोळे तयार होतात. आता याचे पटापट एकसारखे आकाराचे गोल गोळे तयार करून घ्यायचे. बघा यांना जरा सुद्धा क्रॅक्स जात नाहीये, एवढे हे मऊसूत आहे. आता याला जर असा पसरट आकार द्यायचा. तयार झालेला गोळा लगेचच ताटामध्ये ठेवून घेऊयात. छान दिसण्याकरिता मधोमध थोडेसे पिस्त्याचे काप लावून घेतले. जे लावणं पूर्णतः ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल नाही वापरले तरी देखील चालेल. सेम पद्धतीने आणखी इतर संपूर्णच नानकटाय पटापट बनवून घेऊयात. सेम पद्धतीने काही नानकटाय मी बेकिंग ट्रेमध्ये देखील लगेचच ठेवून घेते. आपल्या दोन्ही भांड्यांमध्ये मी या नानकटाय ठेवून घेतलेल्या आहे. यांच्यामध्ये साधारणतः 1.5 बोटाचं अंतर ठेवायचं, जेणेकरून या नानकटायांना फुलायला जागा राहील. आता लगेचच या बेक होण्याकरिता ठेवूयात. त्याकरिता सुरुवातीला हे ताट जे आहे मी कढाईमध्ये ठेवून घेते. व्यवस्थित एकसारखं ठेवा. आपली कढाई छान अशी प्रीहीट ऑलरेडी झालेली आहे. आता यावर एखादं घट्ट ज्यातून वाफ जाणार नाही असं झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम फुल करायची. 15 मिनिटाकरिता ही बेक करून घ्यायची. आता ओव्हनमधला ट्रे देखील मधल्या रॅकला ठेवून घेऊयात आणि याचं टेम्परेचर देखील लगेचच सेट करून घेऊयात. आता ओव्हनमधील नानकटाई आपल्याला 170 डिग्रीला 17 मिनिटाकरिता बेक करून घ्यायची आहे. आपले या ठिकाणी 14 ते 15 मिनिटे झाली आहेत. आपल्या या नानकटाई बघा काय मस्त फुलल्या आहेत. फक्त यांना जर असा डार्क रंग येतो, कारण आपण ही नानकटाई कढईमध्ये बनवलेली आहे. यांना दोनही साईडने वाफ लागत नाही ना, त्यामुळे. लगेच आता ही नानकटाई थंड करून घेऊयात. सेम पद्धतीने आपली नानकटाई ओव्हनमधली देखील तयार झाली आहे. ओव्हनमध्ये ना वरून आणि खालून दोनही साईडने व्यवस्थित अशी फ्लेम लागल्यामुळे किंवा उष्णता लागल्यामुळे ही एकसारख्या रंगावर बेक होते. पण बघायला गेलं तर दोनही नानकटाईंची सेम टेस्ट आहे, सेम साईजने या फुललेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही या वर्षीच्या दिवाळीकरिता नक्कीच कढाईमध्ये देखील ही नानकटाई अवश्य बनवू शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मी तुम्हाला दोनही भांड्यांमधील बेक झालेल्या या नानकटाई दाखवतेय. बघा किती मस्त खुसखुशीत तयार झालेल्या आहेत. यांना पडलेल्या भेगांवरून तर तुमच्या हे लक्षात आलंच असेल. तयार झालेली नानकटाई ही थंड झाल्यानंतरच फक्त उचलून बघायची आहे. जर गरम गरम असताना उचलायला गेलं तर ती तुटू शकते. तयार झालेली ही खुसखुशीत नानकटाई तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून अगदी 2 ते 3 महिने देखील स्टोअर करू शकता. मस्त टिकते, सोबतच छान अशी खुसखुशीत देखील राहते. आता यातील एक नानकटाई मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा किती पटकन अशी तुटली गेली आहे. आतूनही किती छान अशी जाळी पडली आहे. मस्त अशी खुसखुशीत आहे, अगदी तोंडात जाताच विरघळणारी. मग तुम्ही आजची ही रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.